बघा तुम्ही इथे येऊन. तुम्ही पुढे या. इथं पण रिस्क या तिथं पाय फक्त नीट ठेवा पायऱ्याच्या जागेपर्यंत आला आलं या नाही आत जरा टेम्पल तास आहेत रात्री साईडला कोपचे आहेत ना धरायला साईडला कोपचे आहेत ना धराय बाहेर येऊ नको जास्त आहे करतो ना दोन तीन ठिकाणी पॅच इतका अवघड आहे की आता खाली उतरताना आमची कसरत आहे दोघांची. त्या पलीकडच्याचं काय नाही पण आमच्या दोघांचं अवघड आहे. आता जे महाराष्ट्रामधले 3 अवघड ट्रेक आहेत ना डागबैरी गोरखगड आणि कलावंतीन याच्यापेक्षाही अवघड आहे हा. आणि आता आम्ही अनुभवला खरंच खूप अवघड आहे. आणि फायनली खाली उतरलो आहे आणि खाली उतरल्यानंतर आपल्या कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सांगून जाईल. आम्ही सक्सेस झालो. आजोबांनी साफसफाई केली दत्तानी. तर त्या महादेवाची मूर्ती बघा कशी इथं इथं डमरू आहे डोक्यावरती नाग आहे इथं हातामध्ये त्रिशूल आहे. पहिला दत्ता जाऊन बघल त्यानंतरच आपण जाणार. आपण ड्रेस घेणार नाही. इथं एक पिंड आहे तर त्याची साफसफाई आपले विकास भाऊ करतात. त्या साईडला मग तुम्ही पाहिलं दत्ता साफसफाई करत होता. मित्रांनो जय शिवराय. मी आशिष मराठे सह्याद्री रानोटा क्रिएशन ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. आत्ता आम्ही आलो आहे दुर्गेश्वर लेणी पाहायला जी गडद गावामध्ये आहे. तिकडं आलो आहे आम्ही. आणि जर का तुम्ही मॅप टाकला तर मॅपमध्ये बघा या मागच्या ज्या पवन चक्क्या दिसत ना इकडनं असा रोड दाखवत आपल्याला. तर त्या मॅप थ्रू न जाता आहे ना गडद गावामध्ये आलं ना हे गडद गाव गडद गावामध्ये यायचं आणि तिथं हे पुरातन मंदिर आहे हे दाखवतो मी तुम्हाला आता भैरवनाथाचं. तर इथून रोड आहे तर मॅपच्या अनुसार नका जाऊन आता चुकसाल तुम्ही. गडद लेणी ही तळेगावच्या तिकडं त्या साईडला येते. मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल बाकीचं डिटेल. आणि बरोबर इकडं वरती लेणी आहे तिकडं. अवघड आहे खूप. म्हणजे आपण जे 3 अवघड ट्रेक केले महाराष्ट्रामधले गोरखगड असेल डागबैरी असेल किंवा कलावंतीन असेल तर त्याच्यापेक्षा ही खूप अवघड आहे म्हणतात. तर त्याला जाऊन बघू गेल्याशिवाय काय येणार नाही आपल्याला. हे बघा समोर गाव आहे आणि आपण मंदिरात शेजारी आलो. खूप पुरातन मंदिर वाटतं. इथं काही शिला इथं बघा या इथं एक जी गाडली गेलेली आहे आणि वर्ण बघा कशी दिसते ती. आणि समोरच इथे एक नागाचं शिल्प असलेली शिला आहे ही. बरंच काय काय आहे इथं. तिथून सुद्धा वरती आपण एंट्री करतो ना तिथे सुद्धा 2 शिला आहेत बघा. बघू ते आपण भैरवनाथाचं मंदिराच्या इथे आपण आता या साईडला सुद्धा आहेत काही बघा. बघा कोरीवासा गणपती बाप्पाचं हे दिसते आपल्याला या दगडावरती. बघा आणि हे एक मंदिर आहे पूर्ण. या मंदिराच्या दोन्ही साईडला मारुतीरायाचं मंदिर आहे. दोन्ही साईडला शिल्प आहेत कोरलेली रक्षकांची इथे. आणि
आतमध्ये कोरीव अशी मारुती रायाची मूर्ती आहे. जुनी मूर्ती आहे. आणि त्याच्या आजूबाजू पण बरीच शिल्प आहे बघा. इथं सुद्धा बघा घोड्याचं शिल्प बघा इथं. बघा हे ज्योत किती उंच नागाचं शिल्प आहे या ज्योतवरती. हा बघा दगडामध्ये कोरीव असा घोड्याची आणि नंदींच्या मूर्ती आहेत तिथं. मारुतीराच्या बऱ्याच मूर्ती आहेत. तर शिवाची पिंड आणि हे असं शिल्प आपण पहिल्यांदाच बघतो. मला वाटतं हरणेश्वरला आपण गेलो होतो ना, तिथं असं शिल्प पाहिलं होतं. इकडे पण आहे आणि हे भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि याच्या आजूबाजूला सुद्धा हे एक शिल्प आहे वाघाचं. इथं पण मूर्ती आहेत. आणि नाही ह्या भिंतीमध्ये वेगवेगळ्या मूर्ती आहेत. कोरीव मूर्ती आहेत एका भिंतीमध्ये ठेवल्यात. त्या बघा कशा मूर्ती आहेत त्या. घोड्यावरती स्वार. आणि या साईडला आपण जी 2 शिल्प पाहिली होती सुरुवातीला ती दाखवतो तुम्हाला. हे बघा ही 2 शिल्प. आणि भैरवनाथाचे एक मंदिरात जाऊन पाहू आपण. मारुती रायाचा पाहिलं आपण, भैरवनाथाचं पाहू. आणि आपल्याला तिकडे कुठेतरी वरती जायचं आहे. तिकडे ती लेणी कुठे काय माहीत नाही, पाहू. ही भैरवनाथाची पुरातन मूर्ती किती मस्त कोरीव आहे बघा. वेगळ्या त्याच्यामध्ये मग अशा आपण ह्या मूर्त्या पाहिल्या ना, तर ही मूर्ती आता थोडंसं आजूबाजूने साफसफाई केली दत्तानी. तर त्या महादेवाची मूर्ती बघा कशी इथं. इथं डमरू आहे, डोक्यावरती नाग आहे, इथं हातामध्ये त्रिशूल आहे आणि एक शेजारी छोटीशी मूर्ती आहे. तर ही महादेवाची मूर्ती आपण पाहतोय. तर ह्या साईडने आपल्याला वरती जायचंय. बघू कुठे काय ते. इथनं रोड आहे जायला. तर चला आपला ट्रेक चालू करू आता. बघा ह्या रोडने आलो आपण दुर्गेश्वर गडद उर्फ दुर्गेश्वर लेणी. आणि बघा ह्या चौथऱ्याच्या इथं आलो आहे. बराचसा मोका परिसर आहे इथं. आणि ह्या रोडने जायचं आहे आपल्याला वरती. आणि इथं एक चौथरा आहे, तर तो जाऊन बघू आपण. जेव्हा इथं यात्रा असते इथली भैरवनाथाची, त्यावेळेस ह्या भागाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. बघा इथं चौथरा आहे जुना. श्री महादेव पार जीर्णोद्धार, महादेवाचा पार. जुन्या काळातली दगड आहेत सगळी. आणि हा तो भाग पूर्ण वापरला जातो यात्रेच्या वेळेस. खूप गर्दी असते यात्रेच्या वेळेस इथं. बघा इथून त्या चौथऱ्यापासून थोडंसं वरती चालून लावलं ना आपण की इथं आपल्याला रेलिंग लागतात. रेलिंग आहेत वरती. आणि त्याच्याजवळच तिथं हा का ते पत्र्याचं शेड जे आपल्याला लांबणं दिसत होतं ना, ते सुद्धा जवळच आहे. बघा ह्या रेलिंग आणि ते पत्र्याचं शेड आहे इथं. तर चला जाऊयात. चला आपण तिथं थांबूयात ते थोडा वेळ.
हे बघा, हे ते गडदगाव आणि त्या मंदिरापाशी इथं आपण गाडी लावली आपली. ह्या जंगलातनं चालत वरती आलो आपण असं ह्या रेलिंगपाशी. आणि त्या शेडजवळ आलो आहे आपण, जे आपल्याला लांबला दिसत होतं. आणि त्याच्या बरोबर ह्या साईडने बघा कशा पायऱ्या आहेत वरती. हे बघा इकडं 90 अंशामध्ये कोरलेल्या ह्या पायऱ्या आणि इथून डायरेक्ट सरळ खाली ते पार त्या झाडापायच्या तिकडं तिथपर्यंत खाली डायरेक्ट ते. तर पहिला दत्ता जाऊन बघल, त्यानंतरच आपण जाणार. आपण रिस्क घेणार नाही. तर चला, हा का आलो शेडच्या आतमध्ये आपण. आणि इथे पण वरती चढायला पायऱ्या आहेत. आणि त्या पायऱ्यावरती चढून गेल्यानंतर सुंदर अशी महादेवाची पिंड आणि नंदी महाराजांची एक मूर्ती खूपच सुंदर आहे. दत्ता तिथला आवरतोय, जरा साफसफाई करतोय. तर त्याचं होऊ दे, आपण एक व्हिडिओ बनवून ती साफसफाई होऊ दे पूर्ण. मग आपण बनवूया. इथं एक पिंड आहे, तर त्याची साफसफाई आपले विकास भाऊ करतात. आजूबाजूला संपूर्ण कचरा काढतात. तो काही काढले त्यांनी बरंचसं पिंडीवरचा. पुरातन अशी दगडात कोरवी पिंड तुटली थोडीशी. आणि या साईडला मग असं तुम्ही पाहिलं दत्ता साफसफाई करत होता. तर बघा इथनं पाणी जाण्यासाठी बहुतेक ह्या रेषा आखलेले आहेत. बघा असं पाणी खाली येण्यासाठी इथं पडणार बघा. आणि ही ती पिंड त्याची साफसफाई करतोय आता मगाचपासून. बरंचसं हे, तर होऊ दे पूर्ण साफसफाई. बघा मित्रांनो, आपले दोन सहकारी कसे लुडूक लुडूक चालतात. लुडूक खेळत बघा का पायऱ्या, पुरातन पायऱ्या. या इथं रिस्क आहे. इथं एवढ्या ह्याच्यात रिस्क आहे. हा हा ते बघा धरायला आहे. इथं धरायला इथं इथे पत्ते धरायला धर घेतात. आणि इथलं परत अशा पायऱ्या हा येईल ते. बघा तुम्ही इथे तुम्ही पुढे या. नंतर चालू केलं तू? यांनी आहे ना उतरवताना मी पुढं चालतो. हा पडलेला भाग दाखवा होता. दाखव. एवढा भाग आहे हा पडलेला. मित्रांनो, डोंगरांच्या मध्यभागी
या धारा कपची आहे. इथं पण रिस्क आहे तिथं. हां इथं आहे धरायला. तिथं इथं जरा हे हा. पाय फक्त नीट ठेवा पायऱ्याच्या जागेपर्यंत. आलं आलं या. इकडे वरच्या ह्या साईडने चाल बघा. धरायला आहे. ये पुढे या. हो धरून धरून ते नाही आपल्याला टेम्पल खास आहेत रात्री. ते साईडला कोपचे आहेत ना धरायला. साईडला कोपचे आहेत ना धरायला. पायरी नको जास्त आहे करून. उतरताना उलट चालायचं. हा वरती पोचलोय आपण बघा फायनली. हा माझ्या पाठीमागा आकडा आहे. 2-3 ठिकाणी पॅच इतका अवघड आहे की आता खाली उतरताना आमची कसरत आहे दोघांची. त्या पलीकडच्याचं काय नाही पण आमच्या दोघांचं अवघड आहे आता. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं जे महाराष्ट्रामधले 3 अवघड ट्रेक आहेत ना, डागबैरी, गोरखगड आणि कलावंतीन, याच्यापेक्षाही अवघड आहे हा. आणि आता आम्ही अनुभवला खरंच खूप अवघड आहे. 3 ठिकाणी तर खूप अवघड आहे आणि एकदम छोट्या पायऱ्या आहेत. पॅच पण एक 200-300 मीटरचा उंच असा आहे आणि खूपच बारीक आणि अवघड पायऱ्या आहेत या. तर बघू उतरायचं आता खूप अवघड आहे आमचं.
प्रयत्न करेल, पण त्याच्या आधी आपण आता ही लेणी पहिली एक्सपोज करूया पूर्ण आणि थोडा वेळ तिथं बसू आणि मग आपल्या परतीच्या मार्गाला लागू. हे बघा आपण पायऱ्यावरती चढून आलो ना की त्याच्या बरोबर डाव्या बाजूला आम्ही आलो होतो. काय आहे का पाहायला इकडं, पण इकडं काय फारसं काय वाटत नाही. बरंच लांब आलो आम्ही या साईडला, म्हणून आम्ही परत आता इकडनं मेन जे ठिकाण आहे तिकडं तर तिकडं जाणार आहे आता. या साईडला काही नसल्यामुळं आणि जाता जाता पण आपल्याला जे जे काही दिसतील लेण्या पडलेल्या त्या पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. या बाजूला गेलो तर बरंच लांब आपण आणि आलो ह्या साईडला परत आपण रिटर्न. तर इथं एक कोरीव पडलेली लेणी एकचा पहिला भाग पाहायला भेटतो आपल्याला. बघा तिचा खालचा भाग आहे हा पूर्ण आतला भाग आहे. हे पुढचं सगळं पडलेलं आहे खालचं. तुमच्या लक्षात येईल, पुढची लेणी पाहिल्यावरती लक्षात येईल तुमच्या व्यवस्थित. या लेणीचा हा पूर्ण आतला भाग आहे, पूर्ण आतला भाग आहे हा. आणि पूर्ण लांबपर्यंत असणार आहे. किती लांब असू शकते माहीत नाही पुढं, कारण इथं दगडचे अवशेष दिसत बघा. हा कोरीव हे दगडाचे अवशेष, दगड आहेत पूर्ण कोरलेले. हे बघा इथपर्यंत, इथं पण आहेत बघा, इथं पण आहेत. आणि ही लेणी आहे ती. तर आपल्याला तिकडं पुढं जायचं आहे. आपण इथून वरती आलो होतो बघा, इथून वरती आलो होतो आपण आणि आपल्याला तिकडं जायचं आहे पुढं, जिथं विकास उभा आहे आपला तिकडं जायचं तसं तसं आपल्याला तिकडं. तर चला तिकडं जाऊ आता आपण. हे बघा हा दगड असाच आता हळूहळू आतमध्ये जात राहणार, असाच आतमध्ये जात राहणार. आता इथे एक पाण्याचं टाकं पाहायला भेटलं बघा आपल्याला. बघा पाण्याचं टाकं आहे आणि अवशेष राहिलेत फक्त या लेणीचे. बघा इथं बहुतेक असू शकतं अजून एक पाण्याचा टाका, गाडले पूर्ण माहीत नाही काय. आणि हे बघा इथं लेणी असणार आहे पूर्ण मोठी. बघा इथं पण अवशेष पूर्ण पुढपर्यंत असणार आहे, ही पार पुढपर्यंत असणार आहे. ही आपण आता जिथं उभं आहे तो पण त्या लेणीचाच भाग आहे हा. बरंचसं पडलेलं आहे बघा. आपल्या दत्ताचा गुळवेल दिसला बघा, निसर्गामधलं एक औषधी वनस्पती गुळवेल. तापावरती त्याचा बघा इकडे, तापावरती त्याचा खूप उपयोग आहे तापावरती. आणि मुख्य लेणी जी आहे ती ह्या साईडला आहे. तर चला पाहू ती. बघा थोडंसं पुढं आलो, आणखीन एक मोठं असं पाण्याचं टाकं पाहायला भेटलं आपल्याला. खोल आहे, कोरीव असं पाण्याचं टाकं. आणि तिथून पुढं आल्यानंतर ही खूप मोठी रूम, जी आपण जे विहार आपण म्हणतो ना, जे प्रत्येक बौद्ध लेणीमध्ये आपल्याला मोठमोठे विहार पाहायला भेटतात. कदाचित हे ते असावं, कारण खूप मोठं आहे, भलं मोठं आहे. तर पाहूयात आपण आतमध्ये जाऊ. हे बघा 2 नंबरच्या कप्प्यात बघ. हे बघा त्या काळामध्ये हे आखलेलं पाण्यासाठी असू शकते. आणि हे बघा केवढे मोठे भाग आहे हा लेणीचा. हा आतला भाग, हा त्याच्या आतला भाग आणि नंतर हा बाहेरचा पण भाग. हा जो आहे ना हा पूर्ण मोठा असणार आहे, इथपर्यंत असणार आहे, खूप मोठा असणार आहे. तर बघा इथनं पायऱ्या आहेत कोरलेल्या त्या दगडामध्ये खाली उतरायला. आणि किती मोठे बघा, लोक रात्री येतात तिथं, चूल केलेली आहे. आणि हे बघा उखळ, तर कशी बघा ना ती, हे आता ती बघा हा दगड आणि खाली ती उखळ आहे. हिची जरा रचना वेगळीच आहे, कारण तिच्या बाजूने पण असं चौकोन आहे. इथं एक आहे
बरेच मोठी कोरीव आहे ही, हे ठेवायला काय पण. खूप मोठी कोरीव आहे. बघा इथे 2 स्टोरेज खोल्या आहेत. इथे या. बघा इथे एक स्टोरेज रूम आहे त्या. आणि ह्याच्या आतमध्ये सुद्धा किती मोठा भाग आहे बघा. हे आपण आता जिथं उभं आहे ती आतली एक खोली, आता मी जिथं उभं आहे ती एक मोठी खोली आहे. आणि इथून एंट्री आहे त्याची, आणि त्याच्या मागं पलीकडे सुद्धा एक असणार आहे. तर केवढं मोठं असणार आहे हे विचार करा. आणि आतली खोली हे बघा काय आतमध्ये वॉटरफॉल म्हणतो या साईडला, इकडे हे बघा आतमध्ये सुद्धा चूल केली आहे बघा तिथं. आणि आतमध्ये वटुबागुळे म्हणतात आता. बरीच मोठी खोली ही पण, हा बघा खूप मोठी खोली आहे आतली ही. आणि हे आपल्याला हे माहिती आहे तुम्हाला, आपल्या गाभऱ्याची जी लेणी आपण केली त्याच्यामध्ये हे पाहायला भेटलं होतं आपल्याला. तर अशा प्रकारे हे आतली लेणी पाहतोय आपण. बराच मोठा भाग आहे लेणीचा. ही लेणी पाहिली आता आपण मोठी. आणि आता पुढे जाऊयात. जे मुख्य ठिकाण आहे देवाचं ते अजून पुढे वाटतं, इथंच आहे जवळ. आलोय आपण त्याच्याजवळ. तर चला आता तिथं जाऊन पाहू आपण. मुख्य मंदिरापाशी आलोय आपण. आणि त्याच्यासमोरच ही ज्योत छोटीशी उभी केलेली पाहायला भेटते आपल्याला. हे बघा दीपज्योत छोटीशी. आणि हे मुख्य मध्ये पायऱ्या बघा किती छोट्या त्याच्या. आणि आतमध्ये मूर्ती आहे मुख्य, पाहू आपण जाऊन ती. पण त्याच्या आधी या साईडला ह्यांना साप दिसला म्हणे पाण्यात. पाण्याचं केवढं मोठं टाकं आहे देवाची. ह्या मंदिराच्या शेजारीचे बघा केवढं मोठं टाकं आहे पाण्याचं. तर साप छोटंसं पिल्लू आहे सापाचं. आलते का नाही इथं होतं ते वर. खाली उठ पडलं का ते? पडलं नाही, गेलं ते पाणी. बघा हे पाण्याचा टाका पाहिला आपण. आणि इथे एका दगडामध्ये छोटीशी अशी कोरलेली मूर्ती आहे, पिंड आहे. आणि मंदिराच्या बाहेरच हे व्याघ्र शिल्प. आणि आतमध्ये जाताना एक छोट्याशा कोरव्या अशा पायऱ्या लागतात. आणि हे आतमध्ये सुंदर अशी मूर्ती. हे बघा या साईडला सुद्धा काही शिल्प कोरीव आहेत दगडामध्ये. मधलं शिल्प आपल्याला समजतंय सापाचं आहे. इथे एक मूर्ती आहे ज्याची तोडफोड झालेली आहे. आणि ही मुख्य मूर्ती देवाची. तर हा आतला भाग आहे. आणि इथंच खाली बघा इथं एक पिंड आहे जी ह्या दगडामध्ये कोरलेली आहे. आणि इथं पण एक अशी पिंडी टाईप आहे बघा इथं. इथून बाहेर जाण्यासाठी गाण वगैरे सगळं. ही एक पिंड आहे इथं. इथं एक पिंड आहे. या मुख्य मंदिरापाशी होतो आपण. त्या शेजारीच एक मोठं पाण्याचं टाकं पाहिलं आपण. इथं वरतीच होता टाका आहे छोटं पाण्याचं. आणि या साईडला पुढं
आपल्या विकास भाऊंना पाण्याचा टाका घेतलेला आहे. अगं इथे सुद्धा पाण्याचा टाका होता छोटासा. तर चला पुढे त्यांना जिथं पाण्याचा टाका दिसला ते पाहू आपण. हे बघा आलो आहे आपण विकास भाऊच्या तिथं. त्यांना इकडं एक पाण्याचा टाका दिसला ज्याच्यामध्ये पाणी सुद्धा आहे. हे बघा बरंच मोठं पाण्याचा टाका आहे. आणि ह्या पाण्याचं वैशिष्ट्य पाणी बघा वरनं कसं दिसतंय. आणि बघा आतून पाणी खोल आहे. मोठं पाण्याचा टाका आहे. आणि इकडं पुढं काही नाही वाटतं. तर चला जिथं दत्ता बसला तिथं आपल्याला आता थोडा वेळ बसू आणि आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघूयात. कळत नाही पावसाळ्यात कसं चिकट होत असेल. उलट बघ तिथं उलट आणि फक्त पायरी बघायची खाली बघायची. पायरी पुढे आहे ना खालची या 2 डेंगत ना बघायची. आता लांबव पायरी बघायची. खाली असं पाहिजे की एखाद्याला भीती वाटते ना म्हणून तसं चालू. नाही आता केलं होतं ग्रीन केली होती आता त्यांनी माग. ग्रीन असणार आहे पहिली ग्रीनचे खड्डे ग्रीनचे खड्डे. इकडून पण रोड वाटतोय का? मी चुकलो का? नाही तेच हाच रोड की मग आपल्या ते पायरी
इथनं तिकडं जायचं. इथं तुटलं आहे ना एवढं तुटलेलं आहे. पूर्ण इथे पाहिजे हे तसं झुकून जावं लागतं आपल्याला तसं अवघड पडायला आले कारण दोन अवघड पडावं पार करत तिसरा मुख्य अवघड पडावं आपण पार करणार आहोत पुढं. हा. हा रस्ता मानला होता काही रस्ता मानला होता नाही ते कसं होतं तिथनं ते अशी खाली उतरून अशी वाट होती ना चालायला. पावसाळ्यात नाही यावं पण इकडं त्यांना माहिती ती येते त्याला हा म्हणजे माहिती गाव नव्हती त्याची ती इथलं पण अवघड आहे ना पाहिले सगळे धरायला नाही याला धरायला व्यवस्थित याला आहे ना हे कप्पर आहेत की इथं पहिले ना हे दोरी बांधायला होतं इथं दोरी बांधायची तो इथला अवघड असं धरायला लागतं बसायचं एक पायरी बसायचं मग उतरायचं इथे धरायला
पायरी खाली. का? ये चल. इथं एकदम हे वाटते ना असं लटकले असं लटकले की वाटतंय ठीक आहे असं इथं इथं खाली पाहिजे ठीक आहे ना असं मोठं कर जो पाय ठेव तो इथं टाक पाय यो यो हां तो पाय टाक इथं असं हां तसं हां टाक तो त्याच्या शेजारी घ्या त्याला इकडे सरकव सरळ कर हां तो त्याच्या शेजारी घ्या इथं या खाली तर टाका आपण खाली आता तो वर तो खाली घ्या अजून इथं हां तसं हो सर ते वरचं सोड की तिथं धर हां वरचं सोड हां नाही तो 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 एकच हात धर एक पाय इकडे टाक हां टाक इथं खाली टाक टाक इकडे धर त्याच्यात टाक तो इथं ठेव हां आता इथं धर आता हात मेन अवघड आहे धरायला नाही ना काय स्टाईल बिल बसवत तशी गाडी खाला पुन्हा लावणारे कारागीर सगळे बघा हा कातळकडा चढून गेलतो आपण वरती आणि तिथे गेलतो वरती त्या वरच्या भागामध्ये. तर तुम्हाला इथून कुठल्याच पायऱ्या दिसणार नाही, काहीच दिसणार नाही.
इतक्या लहान आणि बारीक पायऱ्या आणि खूप रिस्की आहेत. पूर्ण डोंगर चढून आपण वरती गेलो होतो आणि फायनली खाली उतरलो आहे. आणि खाली उतरल्यानंतर आपल्या कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सांगून जाईल. आम्ही सक्सेस झालो.